हॅलो. जय हनुमान भरे संघाचे प्रतिनिधी अथवा कर्णधार यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. जय हनुमान भरे. हॅलो. थँक यू व्हेरी मच बी लकडे सर. वली आपण मॅचच्या दिशेने आई गावदेवी साक्रोली विपक्ष जय बजरंग सोनटक्के या दोन टीममध्ये ही मॅच आहे. यस पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल रोशन. या वेळेचा बॉल पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने उचली घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षक शिल्लारच्या हातामध्ये स्थिरावला होता. चांगला बॉल. चांगली सुरुवात त्या ठिकाणी रोशनच्या माध्यमातून. टीम भरेचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. या बलेचा बॉल ऑन साइडला वळवलाय. खाली क्षेत्र निवडला. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषा लगत आणि निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. पहिला बॉल तर निर्धाव फेकला होता आणि त्यानंतर मात्र फलंदाज आकाश बाट मधून हा चौकार. 4 धावांच्या मदतीने आकाश स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. पहिल्या धावा टीम साक्रोलीसाठी. षटकातील पुढचा बॉल रोशन पुन्हा एकदा. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. अगदी चांगल्या बॉलला त्या ठिकाणी सन्मान दिला होता. मान वंदना या बॉलला आपल्याला पाहायला मिळाली आणि सोबतच सिंगल कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिला षटक चालू असताना मात्र पहिला 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 5 धावा धावफलकावर. ज्या 5 धावा आकाशच्या बॅट मधून आल्यात आणि आता मात्र वैयक्तिक पहिला बॉलचा सामना करेल त्या ठिकाणी फलंदाज जगदीश. डावखुरा फलंदाज जगदीश त्या ठिकाणी सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. जगदीशला देखील बीट केलंय. वेग भरपूर आहे त्या ठिकाणी रोशनकडे. अगदी चांगल्या वेगाने गोलंदाजी करतोय. रोशन पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल संपर्क अवत असं नाहीये. यष्टीरक्षक बॉल कलेक्ट करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असताना एक चौकार जरूर आपण आकाशच्या बॅटमधून पाहिला. षटकातील शेवटचा बॉल. या बलेस बॅट चिकाडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मानला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ओव्हर थ्रो झालाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत टीम साक्रोलीच्या बाजूने 7 धावा.
टॉस जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली, मात्र का स्वीकारली हे त्यांना दाखवून देता आलं नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. टीम सोनटक्केचे कॅप्टन, चला आपण वेल कमी खर्च करा. या आधीच्या मॅचमध्ये आपण बी लकडे सरांना ऐकलं, ज्येष्ठ समालोचक आहेत. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन उदय आलाय. षटकातील पहिला बॉल, स्टेपमध्ये चुकी, डेड बॉल. या बलेचा बॉल प्ले अँड मिस, बीट केलाय फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल उदय पुन्हा एकदा. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. जीवनदान मिळालंय फलंदाज आकाशसाठी आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. या वेळेचा बॉल द स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग, फटका तर चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलं, बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. आकाशला मागच्या बॉलवर जीवनदान आणि त्यानंतर मात्र एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलाय. नक्कीच संधी मिळाली आहे पुन्हा एकदा आणि त्या संधीचं सोनं आकाशच्या बॅटमधून होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण समोरचा संघ पाहतोय आपण अगदी इन्फॉर्म आहे, ज्यांच्या माध्यमातून मागच्या काही वीक्समध्ये फॉर्म भरपूर चांगला पाहायला मिळाला आहे. मात्र त्या दरम्यान बॉलला उडवलं ऑन साईडला, बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी मारेशा पार. 6 धावा षटकार. नाही आता मात्र ना आकाशच्या बॅटमधून धावा येतात. अर्थातच टीम सोनटक्केला हे कुठेतरी महाग पडतंय, कारण याआधी कॅच ड्रॉप झाली होती. जीवनदान मिळालं होतं आकाशला. षटकातील पुढचा बॉल उदय पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अगदी खराब लाईन तर लेंथ आपण पाहतोय.
व्हाईट बॉलचा इशारा आणि सोबतच 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिलाय. अर्थातच पहिला बाउन्सर या ठिकाणी या ओव्हरमधील टाकून झालाय. उदय पुन्हा एकदा या वेळेचा बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत. सिंगल कंप्लीट. 21 21 धावा धावफलकावर आहेत. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे समोर डावखोरा फलंदाज जगदीश सज्ज होतोय. ऑन साइडला अगदी सीमा रेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ते अगदी सीमारेषेलगत आपण पाहतोय. समोर फलंदाज जगदीश सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता. बीट केलंय जगदीशला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 21 21 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र या षटकामध्ये आल्यात 14 धावा. यस 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र टीमचे कॅप्टन विराज शिल्लर बॉलिंग ट्रॅकवर. टीम सोनटेकेचे कॅप्टन. चला आपण वेल कमी खर्च करा. अजूनही काही मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी विराज शिल्लर त्या ठिकाणी सज्ज होतोय. समोर आपण आकाशला पाहतोय. आकाशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार पाहिलाय आपण. अर्थातच धावांना आकार देण्याचं काम मात्र आकाश त्या ठिकाणावरनं करतोय. परंतु अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत. पाहूया किती धावांचं लक्ष उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल आई गावदेवी साखरोली टीमच्या बाजूने. हे खूप महत्त्वाचं आहे. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. विराज पुन्हा एकदा या वेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय. अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी. आकाशच्या बॅट मधून निघणारा हा तिसरा चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. अगदी फटक्यासाठी जागा बनवली. इनसाइड आउट फटका खेळून काढला आणि त्यानंतर मात्र बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी आकाश सोबतच आई गावदेवी साखरोली टीमला. विराज पुन्हा एकदा या वेळेस देखील ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला. काय कलात्मक फटका आपण पाहतोय. अगदी क्लास पाहायला मिळाला आकाशच्या बॅट मधून. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावा चौकार.
विराज पुन्हा एकदा या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. (31) 31 धावा धावफलकावर आहेत. आकाश चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमधून. या वेळेचा बॉल ऑन साईडला. यास चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या क्षणी स्वतःला जम्प केला आणि त्यानंतर बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा वाचवला गेल्या त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. साहिल त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल बीट केलाय आकाशला. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस देखील लो फुलटॉस बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अंदाज चुकलाय त्या ठिकाणी. बॉल मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच आकाशला जणू काही फक्त आणि फक्त 4चा पाडा येतोय की काय, कारण हा 5वा चौकार त्याच्या बॅटमधून. बी लकडे सर एकंदरीत 32 धावांवर खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप पहिला विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 37 धावा. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी सन्माननीय गणेश गवळी यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. आपणास विनंती आहे की आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत सन्माननीय दत्ताजी पाटील, ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक. त्यांच्या बॅक साईडला आपण रुपेश ठाकरे यांना देखील पाहतोय. आणि सोबतच बी लकडे सर. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर साहिल आलाय. पाहूया साहिल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल साहिल. या वेळेचा बॉल ऑन साइडला जातोय आणि गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. सन्माननीय अनगाव गावचे सामाजिक कार्यकर्ता गणेश दादा गवली, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. लेट पण थेट. आता मात्र सूर गवसलाय जगदीशला. आलाय त्याच्या बॅटमधून हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. एक चांगला फटका त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. स्लोवरचा वापर. आडव्या बॅटने हा फटका घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षकांची मेहनत त्यामागे आपण पाहतोय. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलसोबत असा संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. एक चांगली भागीदारी आपण पाहतोय या साखरोली टीमसाठी. जगदीश आणि आकाश चांगली फलंदाजी करतात त्या ठिकाणी. टीम 100%ला मात्र विकेट भेटलेली नाहीये.
46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय गणेश दादा गवली यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम दादा, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ऑन साइडला प्रहार तर झालाय. बॉल हवेमध्ये अगदी उंचच उंच, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल असेल साक्रोली टीमची. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस ऑन साइडला बॉलला भिडकावलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. अंदाज चुकलाय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा, चौकार. मागच्या बॉलला सिंगल आहे रुपया, डबल आहे मागच्या बॉलला, सिंगल टाक. डबल 6-2-1-2-6 मागच्या ओव्हरला गोल केले तुम्ही. अच्छा ठीक आहे ना, एक टाकून देऊ ना. साहिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस आडवा बाटने खेळून काढलाय. बॉल कार्पेटच्या साने स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक पोहोचले आणि त्यानंतर मात्र काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावर ना. यस, शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत. 53 धावा झाल्या आहेत. 54चं लक्ष टीम जय बजरंग सोनटक्के टीम समोर. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय संदीपजी भोईर आणि संदीपजी भोईर साखरोली आणि सचिन पाटील डोंगर बिलंज यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्यानंतर आपण वळूया आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. देवांश 11 रामवाडी विपक्ष RCC पहारे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि टॉस साठी नक्कीच टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला घेऊन चालतोय ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक लोकल बॉय पिलांच्या गावचा हा बुलंद आवाज सुनील पाटील. धन्यवाद. आपण टॉस करत आहोत. मी सन्माननीय
गणेश गवळीजींना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. देवांश 11 रामवाडी विपक्षात RCC पारे. नक्कीच आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मोनिशा मात्रे सोबतच आशिष गुलबी आणि रितेश तारे या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. बोली आपण टॉसच्या दिशेने. यस, ओव्हर टू द टॉस बॉक्स. धन्यवाद संदेशजी वकारे सर. तर आपण टॉस करत आहोत. देवांश 11 रामवाडीच्या विरोधात RCC पारे. नाण्याची पहिली बाजू महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक, तर नाण्याची दुसरी बाजू आई गावदेवी स्पोर्ट्स पिळंजे. RCC पारे टीमकडून कॉल दिला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा कॉल. नाण्याची बाजू देवांश 11 रामवाडीच्या बाजूने लागले. मी गणेशदादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. टॉस जिंकलाय. महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकून काय निर्णय असेल? टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचं कारण? ग्राउंडवरती हवा जास्त आहे, त्याच्यामुळे फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये कोणाकोणा अपेक्षा असतील अजून? या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल, गोलंदाजी केली जाईल? अपेक्षा म्हणजे ज्याला चान्स मिळेल त्यांनी 100% द्यावा हीच असते. धन्यवाद. टॉस हारलाय, परंतु टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? गोलंदाजी घेतली असती. आणि जे हवं आहे ते तुमच्या वाट्याला आलंय. गोलंदाजी करत असताना देवांश 11 रामवाडी टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा मानस असेल, प्रयत्न असेल? 25 ते 30 धावा. कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, त्यानंतर चेस करत असताना ते चेस कम्फर्टेबल राहील? आशिम आहे आणि रितेश अल्पेजादा आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय देवांश 11 रामवाडी टीमने. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. जाऊया कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सुनील पाटील आणि सोबतच बिल लकडे सर. बोलूया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 54 54 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी विराज विथ अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर टीम साकरोलीचा आकाश. समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. चांगली सुरुवात त्या ठिकाणी. विराज शिल्लरच्या बाट मधून हा पहिला चौकार. नक्कीच 54 धावांचा पाठलाग करत असताना मात्र विराजचा रोल जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे टीम सोनटक्केसाठी. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलंय. अगदी चालू हंगामाचा विचार केला ना तर भन्नाट फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला आहे विराजचा. मग ती गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे, डायरेक्ट हिट. जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं फलंदाज अतुलला. मात्र त्या दरम्यान चुकी झाली आहे. चुकीचं रूपांतर एका धाब्यामध्ये. सिंगल कंप्लीट. हे आमचं व्यासपीठ तुम्ही पाहू शकता, ज्या ठिकाणी
आमचा मित्र एक डॅशिंग पर्सनॅलिटी मोनिश म्हात्रे आणि त्यांच्या समवेत आशिष गुलबी, नितेश तारे यांना देखील आपण पाहू शकता आणि सोबतच गणेश गवली, सचिन पाटील यांना देखील आपण पाहतोय. आणि त्यांच्या समवेत अगदी मिडलला आपण दत्ताजी पाटील यांना देखील पाहू शकता. बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आकाश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंट लाईन षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जात आहे. या बॉलर्स देखील टॅप केलाय. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. डबल वन. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय ज्यामध्ये 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. या वेळेस बॉल ऑन साईडला उडवलाय. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिल्यात आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. षटकातील पुढचा बॉल. अगदी दमदार सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के टीमच्या बाजूने. या बॉलर्स देखील हा फटका देखील चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. अतुलची कॉलिंग चांगली झाली होती. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 17 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर 37ची आवश्यकता. आज मोनिश मात्र एका वेगळ्या लुकमध्ये दिसून येत आहेत. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांच्या समवेत दत्ताजी पाटील, गणेश झिगवली, सचिन पाटील आणि सोबतच आशिष गुलबी, रितेश तारे. याच बॅक साईडला हे आपण बिल लकडे सरांना देखील पाहू शकता. अगदी व्यासपीठ जे आहे ना ते पूर्ण भरलेलं पाहायला मिळतंय. एखादा कार्यक्रम म्हटला की पाहुणे असणं आवश्यक आहे आणि ते पाहुणे मात्र व्यासपीठावर आपल्याला दिसून येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 37ची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सुरुवात मात्र दमदार झाली आहे. सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे. मात्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आणि या अनिश्चिततेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये वार तर झालाय परंतु पलटवार टीम साकोरोलीच्या बाजूने होईल का पाहूया. षटक क्रमांक 2. प्रतीक आलाय. अराउंड द लेक दांडी गुल त्रिफलाची फलंदाज बाद. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट बॉलच्या आशेने बॉलला सोडून दिला आणि त्यानंतर मात्र यष्टा उद्ध्वस्त झाल्या त्या ठिकाणी. अराउंड द लेग त्रिफला उडवला गेलाय. याचा पुन्हा एकदा हे व्यासपीठ आपण पाहू शकता ज्या ठिकाणी या
संदीपजी भोईर आणि अक्षयजी पाटील यांना देखील दाखवलं जात आहे. अगदी महत्वाची उपस्थिती. नवीन फलंदाज उदय मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजी करत असताना तुमची ऑफस्टिक कुठे आहे हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. पॉपिंग क्रीजमध्ये तुम्ही किती आतमध्ये खेळताय हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की बॉल सोडून दिला आणि त्यानंतर माझा लेग स्टिक उद्ध्वस्त झाली होती. त्या ठिकाणी फलंदाज अतुलला माघारी परतावा लागला. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज उदय आलाय. पाहूया उदय कशा प्रकारे फलंदाजी करेल. 54 धावांचा पाठलाग जय बजरंग सोनटक्के टीमच्या बाजूने आपण पाहतोय. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिली विकेट काढली आहे पहिल्या बॉलवर प्रतीकने. या बलेचा बॉल ऑन साईडला. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काऊ कॉर्नर रिझनमध्ये बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबतच धावफलक 18 वर पोहोचलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रतीकच्या माध्यमातून होत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. अतिशय चांगलं षटक फेकलं जात आहे गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. पुढचा बॉल. या बलेस मात्र मिडल ऑफ द बॅट झालंय. यस झेल तर पकडला होता मात्र क्षेत्ररक्षक तुषारचा पाय जो आहे ना तो अगदी सीमारेषेवर होता आणि त्या कारणास्तव मिळतील या ठिकाणी टीम सोनटक्केला 6 धावा. षटकार. चांगलं जज केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत चांगली नजर होती बॉलवर. बॉल सोबतच सीमारेषेवर नजर असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. 6 धावा जीवनदान देखील. आणि या बलेस कट केलाय. यास अजून एक चांगला फटका. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. मागच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र वेट केलं. टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केलं होतं. बॉल थर्डमॅन सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. 4 धावा विराज शिल्लारच्या बॅटमधून. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रतीक पुन्हा एकदा. या बॉलेस देखील फटका हा देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार. 4 धावा. चौकार. पहिल्या 3 बॉलचा विचार केला ना तर फक्त एकच धाव खर्च केली होती. त्यानंतर 4थ्या बॉलवर झेल पकडला गेला परंतु सीमारेषेलगत पाय टच होता. 6 धावा मिळाल्या आणि त्यानंतर सलगचे 2 चौकार. अर्थातच कमबॅक पुन्हा एकदा झालंय टीम सोनटक्केचं. धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 32. धावा झाल्या आहेत. 22 अजूनही आवश्यक आहेत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 अति महत्त्वाचा आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. परंतु येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना अगदी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल कारण पहिलं षटक 17 धावांचं तर दुसरं षटक 15 धावांचं पाहायला मिळालंय.
प्रोप्रायटर विजय पाटील वडगर यांचं हे UCN लाईव्ह आपण पाहतोय. ही स्पर्धा UCN लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते आहे. अगदी कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. तुम्ही फक्त यूट्यूबवर जा, UCN लाईव्ह टाईप करा आणि त्यानंतर घर बसल्या या मॅचेसचा आनंद तुम्ही घेऊ शकता. प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांची देखील महत्त्वाची भूमिका आणि सोबतच कॅमेरामॅन प्रज्वल जिग्नेश, चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोर आपण विराज शेलारला पाहतोय. अगदी महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतोय आपल्या टीमसाठी. हे तर आपण सातत्याने पाहत आलोय, कारण चालू हंगामामध्ये अगदी भन्नाट फॉर्म आहे विराजचा आणि तो फॉर्म जो आहे ना तो या मॅचमध्ये देखील कंटिन्यू पाहायला मिळाला आहे. तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद विराज शेलार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. टॉपेज लागला होता, बरोबर मिडल ऑफ द बॅट करता आलं नव्हतं त्या ठिकाणी विराजला. बॉल थोडा वेळ हवेत आणि त्यानंतर कव्हर रिझनमध्ये चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. आता मात्र 10 बॉल आणि 21ची आवश्यकता. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया साहिल कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण आता मात्र विराजची विकेट, अर्थातच टीम साक्रोलीचं हे कमबॅक. तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी कॅमेरा एंड करणं सज्ज झालाय. आमच्या पंचांच्या डाव्या बाजूने बोलतोय. या भलेचा बॉल लेग स्टिक सोडून जाणारा वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल 34. तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या भलेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव आणि सोबतच 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील. थर्टी 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तुषार पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव जातोय. वाईट बॉल नंतर मात्र आज चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो जय बजरंग सोनटके टीमवर दबाव निर्माण करेल. या स्पर्धेची F1 जोडी द मॅन बिहाइंड शो दयानंद पाटील, भावेश म्हात्रे यांचे देखील. षटकातील पुढचा बॉल. या बले जोरदार अपील, यस इज गॉन. साहिलची महत्वाची विकेट. साहिल बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये येतोय. 35 धावा धावफलकावर आहेत. मात्र येणाऱ्या 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलवर 19 धावांची आवश्यकता. अगदी महत्त्वाचं षटक फेकत असताना मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज तुषारच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 19 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आकाश दूर राहिलाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद. सन्माननीय अनिल मधुकर पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला उदयच्या माध्यमातून. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न तर झाले परंतु रन आउटची विकेट आपण पाहिली. फलंदाज उदयला मैदान सोडावं लागलं. षटकातील पुढचा बॉल. तुषार पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा चेंडू. 7 बॉल 18 ची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. आकाश झेल खाली येतोय. आता मात्र चुकी होत नाहीये. एक चांगला झेल. फलंदाज फेल. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 18 ची आवश्यकता. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 6 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट्स पाहायला मिळाल्या. पाहूया शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय. टीमचे कॅप्टन कोणत्या गोलंदाजावर भरोसा दाखवतायत. यास सुनील पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधा. सुनील पाटील. बॉलिंग ट्रॅकवर रोहित आलाय. रोहित भोईर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 6 मध्ये 18 रोखायच्या आहेत. पहिला बॉल टाकत असताना मात्र नक्कीच सुरुवात जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी दत्ताजी शेल्लार, विजयजी बगले, कल्पेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणावरनं आणि 1 धाव देखील कंप्लीट झाली आहे. या खेळपट्टी सोडून चेंडू हात आला होता. 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. अगदी अशा परिस्थितीत जर तुम्ही अवांतर धावा खर्च कराल तर या अवांतर धावा कुठेतरी तुम्हाला महाग पडतील. कारण आता मात्र समीकरण जे आहे ते पुन्हा एकदा बदललंय. 6 चेंडू आणि 16 का डोला 16 धावांची आवश्यकता. रोहित भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात चेंडूचा. आउटफील्ड मात्र भरपूर दमदार आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार.
4 धावा चौकार. नो बॉल नाही एक रन. 42 धावा धावफलकावर आहेत. रोहित पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतिशय सुरेख झेल. फलंदाज फेल. कॅच आउट दे. दिला का नाही ना. 4 बॉल बाकी आहेत ना. 4 बॉल बाकी आहेत ना. का विसरला. यस नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. रोहित भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील फोर्स केलाय चेंडूला. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा पार. 4 धावा चौकार. मयूरच्या बाट मधून देखील आज चौकार आपण पाहतोय. आणि आता मात्र समीकरण जर पाहायचं झालं तर 3 चेंडू आणि 8 धाबांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. एक चांगली मॅच तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अगदी कट टू कट फाईट चालू आहे. वार पलटवार सातत्याने पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर म्हणावी लागेला. बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. अजून एक चौकार. या षटकातील 3रा चौकार आपण पाहतोय. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणाऱ्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर चेसिंग कंपल्सरी. 4 धाबांची आवश्यकता आहे. आक्रमण पाहायला मिळतंय. 3 चौकार आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात. अर्थातच 2 चेंडू 4 ची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. कारण आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. अगदी थ्रो त्या ठिकाणावर भरपूर चांगला झाला होता आणि त्या कारणास्तव ही रनआउटची विकेट आपण पाहतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. अगदी काल देखील आपण 3 मॅचेस आहेत ना त्या शेवटच्या बॉल पर्यंत पाहिल्या होत्या. आणि आज देखील ही मॅच आपल्याला शेवटच्या बॉलवर येऊन धडकलेली दिसते. शेवटचा बॉल. 3 धाबांची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि एका धावेची आवश्यकता. माफ करा, एका बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. काल आपण पाहिलं होतं एका बॉलवर 4 धावांची आवश्यकता असताना मात्र टीम फिलंजे त्या ठिकाणी नक्कीच पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु आता या ठिकाणी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये दडलंय काय. 1 चेंडू 3 ची आवश्यकता.
मयूर आतापर्यंत 3 बॉल खेळलाय, 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. अर्थातच मयूरकडे क्षमता आहे. 2 चौकार त्याने आतापर्यंत ठोकल्यात. शेवटचा बॉल देखील ठोकेल का पाहूया. एका बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम साक्रोलीने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग सोनटके. धन्यवाद. प्रथमतः आपण सामनावीराचा किताब देत आहोत. प्रथमतः आपण पाहिलं तर मोठी धावसंख्या उभारली गेली 53 धावा. त्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये 39 धावांची खेळी राहिली होती. तो आकाश पाटील ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आकाश पाटील आपण यायचंय सामनावीराचा किताब घेण्याकरिता. मी सन्मान्य गणेश गवळी यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब आकाश पाटीलला देऊन सन्मानित करायचं आहे, मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला या मॅच मध्ये. 39 धावा बहारदार खेळी राहिली आणि सन्मानित केलं जातंय व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्काराने. त्यानंतर आपण व्यासपीठाकडे वळणार आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करत आहोत. तर उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत. सन्माननीय गणेश गवळी समाजसेवक अनगाव यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो. या स्पर्धेचे आयोजक प्रयोजक एवन जोडी दयानंद पाटील आणि भावेश म्हात्रे. आपण तर आपण पाहतोय शुभ सन्मान, शाही सन्मान, एक डॅशिंग पर्सनॅलिटी गणेश गवळी जिंचा शुभ सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत संदीप भोईर साखरोली यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी दयानंदजी पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान, शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक एवन जोडी भावेश म्हात्रे आणि दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत शुभ सन्मान. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत अक्षय पाटील अनगाव यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुण्याच एकदा एवन जोडीला विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. तर आपण पाहू शकताय